आता तुम्ही म्हणाल हे पार्टीमध्ये टाकून ही कुठं निघाले आज. तर मी सांगते की पुढं चला तुम्हाला कुठं चालले. तर बघा आज मला सुट्टी होती मंगळवार. मग मी माझी जाऊ व त्यांची मुलं आम्ही प्लॅन केला आज मस्तपैकी पार्टी करायचा. पार्टी म्हणा, फेस्ट म्हणा किंवा रानात जाऊन जेवण करणं म्हणा, काय पण म्हणा. खरं आम्ही आज बाहेर जाऊन बघा जेवण करा ठरवलेलं. मग डोक्यावर पाट्या घेऊन त्यात सामान टाकून चाललेलो बघा आम्ही. आमच्या घराच्या मागं म्हणजे जरा लांबच आहे, काळामा देवीचं मंदिर म्हणून आहे. तिकडं खूप अशी मोकळी जागा वगैरे असते. नदी साईडला नदी आहे, कॅनॉल आहे. मग तिकडं जरा मोकळ्या मैदानात भारी वाटतं म्हणून म्हटलं आज जायचं तिकडं. तर हा आहे बघा जंगल रिसॉर्टला जायचा रोड. जंगल रिसॉर्ट आमच्या घराच्या पाठीमागच आहे. मग तिथून बघा आम्ही चाललो. सायकल वगैरे घेतलेली पोरांना, त्याच्यावर ठेवलेली कळशी पाण्याची. बारकं पोरगं कुठं गेलं काय दिसेना झालं झालं. मग बघा आम्ही पोचलो तिथं आणि आजूबाजूला जागा शोधली. म्हणजे मंदिराच्या बाजूला जागा होती, पण मंदिरात आज माणसं लई होती, मंगळवार असल्यामुळं देवाला आलेलीत ना. म्हणून मग आम्ही एका बाजूलाच म्हणलं तिथं एका साईडला करायचं. मग जागा शोधली एका झाडाखाली. तिथं बघा मस्तपैकी गार वारं वगैरे लागत होतं. मग आम्ही तिथंच आमची चूल मांडायची ठरवली. मग तिथंच बाजूलाच विटा पडलेल्या, मग विटा गोळा करून आणल्या आणि चूल बघा तयार केली. बाजूचीच काटकं गोळा करून आणली म्हणजे लाकडं. टोप ठेवला चूल वगैरे पेटवून. मस्तपैकी कांदा वगैरे भाजून घेतला. त्यात तोवर हळदच टाकली पोरानं बारक्या, कांदा भाजायच्या आधीच. आता काय पोरांना घेऊन गेलो आहे म्हटल्यावर चालायचं. हे बघा सगळ्यांना आज व्हिडिओत यायचं होतं, पण मी पण आज सगळ्यांना व्हिडिओत घेणार. का तर मी आज पहिल्यांदाच यूट्यूबचा फुल ब्लॉग करते. तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन काहीतरी सुरुवात करायची म्हणून हे बघा करते मी. तुमची साथ खूप गरजेची आहे. मग कांदा भाजल्यावर मसाला टाकला आणि मसाला बसलो हलवत. रानात असल्यामुळं जास्त आलं लसूण पेस्ट म्हणा, चिकन बिर्याणी, चिकन मसाला असलं काहीच नव्हतं आणलं. फक्त जिरं खोबरं लसूण कोथिंबीरचा मसाला करून आलेलो. पण रानात काही पण म्हणा, बिना मसाला जरी केलं ना तरी खूपच टेस्टी लागतं जेवण. म्हणून तर आम्हाला अनुभव घ्यायचा होता. पण घरातलं कोणच नाही मोठं, आम्हीच फक्त गेलेलो दोघीच आणि ही पोरं. आणि घरातलं काय आम्हाला शक्यतो कोण काही बोलतच नाही, सोडा तेवढं फ्रीडम असतंच आम्हाला. मग मसाला बघा भाजला चांगला. आता चटणी टाकायची वेळ आलेली आणि चटणी एवढी तिखट झालेली माझी, म्हणजे आम्हीच घरात केलेली. पोरं खायची म्हणून जरा म्हणलं कमी टाकायचं, खरं चुकून जास्तच पडली. आता काय पण मापात झालं सोडा. आम्हाला वाटलं जास्त तिखट होईल, पण काय जास्त तिखट झालं नव्हतं. मग बघा जरा तेल पण कमी पडलं म्हणून जरा पाणी ओतले आणि चांगलं आपलं हलवून घ्यायचं मस्तपैकी. तुम्ही कधी जाता का पार्टीला ते पण मला सांगा. कधी आलात आमच्या भागात जर असाल तर एकदा नक्की काळमा देवीच्या इकडे या. पार्टी करायला जागा पण खूप भारी आहे आणि तिकडचं वातावरण म्हणजे निसर्ग एक नंबर आहे बघा. बाजूला कॅनॉल आहे, काळमा देवीचं मंदिर आहे. आता उन्हाळा असल्यामुळं कॅनॉलला पाणी सुटतं, त्यामुळं पोरं आंघोळीला वगैरे येतात. भारी मज्जा असत्या. मग हीच मज्जा आपल्याला गावाकडं अनुभवायला भेटते. तुम्ही मुंबईला किती पण पैसे खर्च करा किंवा काय करा, काय नाही बघा, गाव ते गावच असते. मला पण आधी वाटायचं मुंबईलाच राहावं वगैरे, पण शेवटी कसं होते आपलं नशीब जिकडं असेल तिकडंच आपल्याला जायला लागणार. हे पण खरं आहे. पण मला काही रिग्रेट वाटत नाही सोडा. मी गावाला म्हणजे लग्न करून आलो. माहेर कराड असल्यामुळं आणि पुण्याला जॉबला असल्यामुळं असं वाटायचं लग्न करून तिकडंच आपण मुंबई पुणंच गाठावं. पण काय तसं काय म्हणजे आधी वाटायचं, पण लग्न झाल्यावर गावाला आलो आणि तो भ्रम जो होता मुंबई पुण्याला राहण्याचा तो बघा हे पूर्ण झाला. का तर पुण्याला राहिलो आहे माहिती होतं सगळं विकतचं, किंवा एक वेळ उपाशी राहायला लागले मेस ज्या वेळेला मेस बंद असेल तेव्हा. तसं गावाला काही विषय नसते. समजा तुमच्या घरात जेवण नसलं तर तुम्ही आजूबाजू फक्त जाऊन म्हटलं ना आलोय भूक लागल्या तरी पण ते बघा तुम्हाला म्हणतात जेवण जा. इकडं मोजमाप कोण करत बसत नाही हो बाहेरसारखं. मग हे बघा मस्तपैकी मसाला भाजला. आता त्यात म्हणलं हे मटण टाकायचं. मटण टाका टाका म्हणतोय तर ती एक पीस टाकायला लागल्यात.
मला जे तुझं हसायला म्हणलं एक एक पीस का टाकायला लागलायसा. म्हणलं बघा सगळंच टाकलं. आणि आता काय पक्कड राहिलेली घरी, त्यामुळं ते काही हलवायलाच येणं झाले. मग टॉवेल आणि ऐन वेळेला बघा काही घावत नाही. आता टॉवेल घावलाय तर आता धरायचं कसं बघा, का तर सगळीकडं जाळच चाललेला. तरी पण बघा कसं तरी स्ट्रगल करून हलवून घेतलं. पहिलं आम्ही घरी केल्यावर कसं शिजवून वगैरे घेतो, पण इथं काय नाही, डायरेक्ट म्हणलं फोडणी टाकायची. कोण एवढं शिजवत बसून डबल टिबल फोडणी देत बसते म्हणून. आणि कसं होत होतं, जाळ लागलेला एकदम चटकं बसत होतं हाताला. आणि आपल्याला कसं गॅसवरची सवय बरोबर, फक्त त्या भांड्यालाच जाळ लागतो, त्याच्यामुळं काही जमत नव्हतं बघा. तरी पण केलं. कसं वाटतं तुम्हाला सांगा. नंतर मीठ टाकलं, मस्तपैकी हलवून घेतलं. आता जरा टोप खाली घेतलेला, का तर धरायला पण येईना आणि हलवायला पण येईना. त्यात उलातनं राहिलेलं घरी, चमच्यानं काय येत नाही हलवायला. माझं जरा वापलाय ठेवायचं होतं, तर ते मसाल्याला चमच्याला सगळा मसालाच लागलेला, म्हणून मग त्यांना म्हणलं जरासं पाणी होता. तर हे दमाट गाणं बघा, किती वेळ झालं चमचा धरून बसलोय, खरे यासनी काय पाणी ओतायचं होईना झालं आहे. काय बोलायचं आता, असू तिकडं घरातली माणसं आहे ती घ्यायचं समजून. बाहेर येऊन करतोय म्हणल्यावर काय सगळ्या सोयीसुविधा थोडंच आपल्याला अवेलेबल असणार आहेत. मग बघा मिक्सर धुवून मस्तपैकी पाणी ओतलं त्यात भांड्याचं आणि चाललो आहे आपलं हलवायचं. आणि आता हे प्रश्न पडलेला की हे शिजायचं कधी. घरात कसं आहे, कुकर वगैरे असतोय, कुकरला लावतोय आपण, त्यामुळं ते चालते. तर इथं कुठला कुकर आणायचा. जवळजवळ बघा आम्ही 2-3 तास तरी त्याला शिजवत होतो, तेव्हा कुठं ती कोंबडी शिजलेली. मग टोप खाली घेतला आणि पाणी ओतलं, का तर वरती वातायलाच येत नव्हतं पाणी टोपात. आणि आता म्हणलं डबल ते चुलीवर ठेवायचं आणि आता 3 तास नुसता जाळ घालतच बसायचं. मग तेच तर जाळ चुलीत आम्ही बघा आमटी टाकली तिला आणि इकडं आलं पोरासनी आंघोळ्या घालायला. मस्तपैकी कॅनोला पाणी, माझी तर बघा लय इच्छा होती तर पाण्यात बसावं म्हणून. खरं म्हणलं अचानक जर सासूबाई आल्यावर तर मग चांगलीच धुलाई होईल, म्हणून बघा ती इच्छा मी मनातच मारली. आणि नुसतं आपलं पोरं आंघोळ करतेले बघत उभा राहिलो. काय करणार, शेवटी कसं आहे, लग्न झालं आहे म्हणल्यावर जरा थोड्याशा मर्यादा आपल्याला असतेच. मग आंघोळ पोरांचं बघून आलो, तर इकडं नुसती उकळी फुटलेली बघा, शिजलं तर नव्हतंच. तर पोरांनी जाऊन आणला आंबा आणला आणि मग बसलो आंबं खात. कारण काय आंबाड चिटच होता, पण मीठ टाकून जरा मीठ लावून खाल्ला. बघा 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर बघा हे आमचं मटण शिजले. आणि इथं आता वाटण्या करायच्या चालल्या त्या. हा मोठा टास्क असते, कारण पार्टी म्हणलं की सगळ्यांना मटण म्हणा किंवा काय पण समानच गेलं पाहिजे. घरून आम्ही भाकरी आणि भात आणलेला आणि इथं फक्त केलेली बघा आमटी. मग जेवण वगैरे झालं, जेवलो मस्तपैकी. आणि आता म्हटलं घरी जावावं. आमचा प्लॅन होता सासू वगैरे यायच्या आधीच घरी जायचं, पण तो फिसकटला. आणि मग बघा आम्ही आता निघालो घरी.